कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? तर आज ना मी इथे एक सकाळी जुगाड करायला घेतलेला होता. कारण माझ्या बिल्डिंगमध्ये मी एकटीच असते. बाकीची सर्व क्वार्टर्स खाली झालेली आहेत सध्या, कारण सर्व फॅमिली आता एक घरी जात आहेत. तर मग जे दूधवाले भैया आहेत ते बोलले की तुमच्या एकट्यासाठी मला वरती यावं लागतं एवढे 4 फ्लोअरवर चढून, कारण मी असते 4थ्या फ्लोअरवर. त्यांना म्हटलं थांबा मी काहीतरी जुगाड करते. मग मी एक दोरीला बॅग बांधली आणि ती दोरी अशी बांधून दिली गॅलरीच्या ग्रिलला. म्हणजे त्यांना मी म्हटलं की आता तुम्ही तिथे खाली बॅगमध्ये बॉटल टाकून देत जा आणि मी वरती खेचून घेईल. मग आता असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होते. मग ते बोलले हां ठीक आहे करा म्हणे असंच. कारण ते बरेच आजोबा आहेत ते, म्हणजे त्यामुळे मग म्हटलं एवढ्यावरती येण्यापेक्षा तुम्ही खालीच टाकून देत जा, तुम्हालाही सोपं पडेल आणि मलाही सोपं पडेल. अशी जुगाड आपल्याला करावेच लागतात. त्यानंतर मग बेडशीट वगैरे चेंज करायला घेतलं. आणि हे बेडशीट एवढं मोठं आहे ना की ते टाकायला म्हणजे नाके नऊ येतात, खूपच मोठं आहे. इकडून टक करा तिकडून टक करा असं. आणि मला म्हणजे कमीत कमी 2 दिवसानंतर बेडशीट चेंज करावं लागतं, एवढे खराब होतं. कारण इथे थंडी असल्यामुळे सगळं काय बेडवरच बसून करावं लागतं. अगदी जेवण AC याला जरी काही खायचं असले तरी ती बेडवर बसूनच करावं लागतं. तेव्हा म्हणजे मी मॅट देते तिला तरी ते खराब होतंच. आणि त्यानंतर ऊन पडलेलं होतं. म्हटलं आज गावाकडून आणलेले थोडेसे पापड वगैरे होते ते उन्हात टाकू, कारण मग असं ओलाव्याने खराब होणार नाही म्हणून. त्यानंतर झाडू मारून घेतला आणि घर पुसायला घेतलं. त्यात लाईटही नव्हती आणि आता या वेळेला, त्यामुळे ते लवकर सुकणारही नव्हतं. पण म्हटलं घर पुसलं की बरेचशी कामं होऊन जातील. त्यामुळे मग आता ते साफ करायला घेतलेलं. आणि मग त्यानंतर म्हटलं लाईट नव्हतीच त्यामुळे गिझर लावायला काही ऑप्शनच नव्हता. म्हटलं मग चला आता आंघोळ न करता आधी स्वयंपाक बनवून घेऊया. तर मग मी आज बनवत होते मेथीची भाजी. त्यासाठी मी मिक्सरमधून हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे आणि शेंगदाणे हे असं मिश्रण काढलं होतं, पेस्ट बनवून घेतली होती. आणि आता तेलामध्ये जिरं वगैरे टाकून पेस्ट परतवून घेते छान अशी, तेल सुटेपर्यंत. हे बघा अशी छान असं जास्त बारीक पेस्ट नाही केलेली मी, थोडीशी नॉर्मल अशी जाडसर. नंतर ती परतल्यानंतर मग त्यात मेथीची भाजी धुवून टाकली. ती आता चांगली अशी परतवू देणार. मग आपल्याला आवडीनुसार पाणी ॲडजस्ट करायचं. मी जास्त काही पातळ अशी खूप जास्त पातळ नाही बनवणार आहे, त्यामुळे कमीच पाणी टाकते. आणि पाणी नेहमी मी मिक्सरच्या भांड्यात टाकते, कारण तो मसाला जो असतो तोही उपयोगात येतो. त्यानंतर मग मला आज बनवायचे होते फुटाणे सियासाठी. मग ते बनवायला घेतले. ती कढईत मी मीठ घेतलं होतं. हे मीठ मी 2-3 वेळा यूज केलं आहे, त्यामुळे त्याचा कलर लालसर दिसतो आहे. आणि मीठ असं कडक गरम करून घ्यायचं कढईमध्ये, चांगलं कडक गरम व्हायला हवं. आणि त्यानंतर फुटाणे फक्त धुवून घेतलेत, हरभरे फक्त धुवून घेतलेत. आणि आता ते मिठामध्ये टाकते गरम गरम. बघा कसे फुटत आहेत, मस्त गरम गरम खूप छान लागते. म्हणजे ताजे फुटाणे खाण्याची मजाच वेगळी. ते थोडे जुने झाले की मग ते बरोबर नाही लागत. एकतर ते वाताडे होतात आणि चवीतही बऱ्यापैकी फरक पडतो. त्यामुळे मग मी चालू थोडेसे करून ठेवत असते. म्हणजे कसं लहान मुलांनाही खाल्लेले चांगले असतात फुटाणे, आणि मला तर प्रचंड आवडतात. म्हणजे गावाकडे कसं लहानपणी आजी खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये तयार करून ठेवायची आणि ते गावाकडे फोडणाऱ्या यायच्यात. आता येतात की नाही माहीत नाही, पण आम्ही लहान होतो तेव्हा यायच्यात त्या आजी. सकाळीच आम्ही नंबर लावून ठेवावं लागायचं तिथे. त्यानंतर म्हटलं मग आता फुटाणे बनवतेच आहे आणि मीठही गरमच आहे, तर मग थोडे शेंगदाणेही करून घेऊ. मग शेंगदाणेही धुवून घेतलेत फक्त, आणि तेही आता मिठामध्ये टाकून दिलेत. तर त्यांनाही त्याची सालही अशी तडकेल तोपर्यंत आणि क्रिस्पी होतील तोपर्यंत त्यांना असं मिठामध्ये भाजून घ्यायचं. तुम्ही जर कधी ट्राय नसेल केलेले असे शेंगदाणे किंवा असे फुटाणे घरी, तर ट्राय करा नक्कीच. कारण गावाकडे आपल्याकडे तर हरभरे असतातच, तर मग आपण घेऊन येतोच अशा गोष्टी. त्यानंतर मग असं बनवू शकतो आपल्याला वाटेल तेव्हा.
हे बघा इथे शेंगदाणेही छान तयार आहेत आणि फुटाणेही तयार आहेत. मस्त. त्यानंतर मग गिझरचा प्रॉब्लेम झाला होता, सो तो गिझर रिपेअर करायला आले. तर माझं सर्व त्यांनी किती घाण करून ठेवलं बाथरूम बघा. त्यानंतर मग हे आले, जेवण वगैरे केलं. त्यानंतर मग ही संध्याकाळी मग मी दह्यातल्या मिरच्या बनवायला घेतल्या होत्या. म्हणजे मला अचानक आठवण आलं की छान अशा ताज्या मिरच्याही होत्या आणि दहीही होतं माझ्याकडे. म्हटलं चला आज मग दह्यातल्या मिरच्या बनवूया, ज्या की मलाही आवडतात आणि त्यांनाही. आणि आमच्या दोघांपेक्षा जास्त आमच्या दीदीला फार आवडतात. म्हणजे तिच्या खूपच जास्त जवळच्या अगदी म्हणू शकतो आपण, खूपच आवडतात तिला. तर मग त्या घेतल्यात बनवायला. दिवाळी फटकार काने कोणत्या मोठी हात दिवा लागला तेव्हा पाशी उजाड पडला तुळशी पाशी नमाड काळ माझ्या सेवा देव पाशी. चला तर संध्याकाळी इतकं छान असं वातावरण झालेलं होतं, किती सुंदर दिसत होतं आकाश. अगदी म्हणजे ते फोनमध्ये कॅप्चरही होत नव्हतं, इतकंच सुंदर दिसत होतं. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा,